पुणे जिल्ह्यातील अनिल गवळी यांनी उभारलेला गोकुळ शेती फार्म सध्या नैसर्गिक शेतीचा आदर्श ठरतोय। गावरान वाणांच्या लागवडीमुळे पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढत असून रासायनिक खतांचा वापर कमी झालाय। त्यामुळे उत्पादन खर्च घटून शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतोय। यासोबतच स्वतःचे बियाणे तयार करण्याची सुविधा मिळाल्यानं शेतकरी स्वावलंबी होत आहेत। गाईच्या शेणावर आधारित सेंद्रिय खतांमुळे मातीची सुपीकता वाढत असून पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळते। कमी खर्चात शाश्वत आणि फायदेशीर शेतीचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतोय। नमस्कार, माझं नाव अनिल गवळी। पुण्यामध्ये जो आपला आता हे गोटेक एक्सपो चालू आहे, त्याच्यामध्ये आपण आपले जे भारतातले पारंपरिक देशी वाण आहेत ते इथं आलेल्या गोप्रेमींसाठी पाहण्यासाठी इथे लावलेले आहेत। त्याच्यामध्ये 150 प्रकारचे टोमॅटो आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे। हा काळा टोमॅटो आहे, त्याच्यानंतर हा ग्रेप टोमॅटो, हा स्पून टोमॅटो, हे काशी टोमॅटो, असे वेगवेगळ्या प्रकारचे 150 प्रकारचे टोमॅटो आपण याच्यामध्ये लागवड केलेली आहे। इथं आपल्या शेतामध्ये लागवड केलेली आहे, ते इथं दाखवण्यासाठी आणलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे वाण आहेत सगळे पारंपरिक देशी वाण आहेत। आणि याच्यापासून तुम्ही याचा एक जरी टोमॅटो आपण लावला तर त्याच्यापासून आपण आपलं बियाणं तयार करू शकतो। आणि इथं आलेल्या गोप्रेमींचा प्रतिसाद खूप जास्त आहे। आम्ही आणलेलं जेवढं बियाणं होतं त्यातलं जवळपास 90% संपलेलं आहे। आणि पुढं पण आपल्याकडचे जे देशी केळीचे प्रकार आहेत, आलेल्या प्रत्येक गोशाळेवाल्याला आपण 5-5 दिलेले आहेत फ्रीमध्ये। आणि इथून पुढे जर ज्यांची गोशाळा आहे त्या प्रत्येक गोशाळेला 5 प्रकारच्या केळी आपण फ्रीमध्ये देतो। नमस्कार, माझं नाव अनिल गवळी।